बाप रे, इतके सारे मासे! काय मग तुम्ही सुद्धा सरप्राईज झालात ना इतके सारे मासे बघून? हे मासे कुठे आहेत? ह्या माशांची नदी कुठे आहे? हे मासे खातात का? हे मासे पाळीव आहेत का? असे खूप सारे तुम्हाला क्वेश्चन पडले असतील. तर इतक्या साऱ्या माशांचं ठिकाण आहे पालघर जिल्ह्यातील तालुका वाड्यातील तिळशे या गावामध्ये. तिळशे गावातील हे मंदिर महादेवांचे आहे. तर या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे मासे आढळतात. ह्यांना भरपूर जण देव मासे असे म्हणतात. तिळशे गावातील रहिवाशांकडून ह्या देवमाशांच्या रहस्यमयी गोष्टी मी भरपूर वेळा ऐकल्या होत्या. एक रहस्यमयी गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणी असणारा तुकडा मासा. कापा मासा किंवा तुकडा मासा हा मासा ह्या नावाने प्रसिद्ध आहे. तर ह्या मासाला तुकडा मासा असा का म्हणतात तर तुम्हाला सांगते ह्या मागची गोष्ट. भरपूर जणांनी ही गोष्ट तर ऐकली असेल पण काही जणांनी ऐकली नसेल त्यांच्यासाठी आहे ही. असं सांगितलं जातं की एका माणसाने इथून एक मासा घरी नेला होता. त्या माशाचे तुकडे केले आणि शिजवायला ठेवले. पण गेले 2-3 तास काय तो मासा शिजतच नव्हता. त्यांना ह्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवलं. म्हणून त्यांनी जे तुकडे शिजवायला ठेवले होते ते एकत्र केले आणि ह्या नदीमध्ये आणून सोडले. आणि तेव्हा असं काहीतरी चमत्कार झालं की ते मासे जेव्हा सोडले तेव्हा ते एकत्र झाले आणि तो मासा जिवंत होऊन त्या नदीमध्ये पोहायला लागला. असंही ऐकलं आहे भरपूर जणांकडून की जेव्हा महाशिवरात्रीची यात्रा असते तेव्हा तो मासा सकाळी दिसतो. किती खरं आहे आणि किती खोट आहे ते आपल्याला माहिती नाही पण देवावर विश्वास आहे तर ह्या गोष्टी पण खऱ्या वाटतात. जेव्हा पावसाळ्यामध्ये हे पूर्ण पाण्याने भरून जातं तेव्हा पण मासे इथेच राहतात. तसं आम्ही ह्यांना कुरमुरे खाऊ घातले. त्यांना त्रास होईल असं काहीही केलेलं नव्हतं. बस माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही कधीही या मंदिराला भेट द्यायला याल किंवा कुठेही जाल तेव्हा तुमच्यासोबत जो प्लास्टिक घेऊन जातात तुम्ही, वेफर्सचे पॅकेट्स किंवा बॉटल्स घेऊन जातात ना आणि ते रिकामे झाले की तुम्ही तिथे टाकून नका येऊ, ते घरी घेऊन या. त्यामुळे तिथली जागा कशी सुंदर आणि चांगली राहील.